जळगाव येथून नाशिकला आणण्यात आलेल्या व्यापाराच्या कडधान्याची परस्पर विक्री करून पसार झालेल्या चालकाला नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतलाय। या कारवाईत पोलिसांनी 2,40,000 रुपये रोकड तसेच 8 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले। नाशिक रोड येथील व्यापारी दौलत हरगोविंद देवानी यांनी जळगाव MIDC परिसरातील उषा एंटरप्राइजेस, वसंत एंटरप्राइजेस, कोगटा इम्पोर्ट डाळ मिल आदी कंपन्यांकडून हिरवा वाटाणा, मठ डाळ, मूग, हरभरा डाळ अशा विविध कडधान्यांचे 105 पोते किंमत अंदाजे 2,39,732 रुपये नाशिक येथे डिलिव्हरीसाठी पाठवले होते। ही माल वाहतूक विश्वासू चालक अजीज खान याच्याकडे महिंद्रा पिकअप MH15 JW 8365 या वाहनातून देण्यात आली होती। मात्र संशयित चालक अजीज खान याने सदर कडधान्याची परस्पर विक्री करून फरार झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी देवानी यांनी 8 डिसेंबर रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीच्या आधारे तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला। देवळाली गावातील गांधी पुतळ्याजवळ संशयित अजीज खान पिकअप वाहनासह आल्यावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या पाहिल्या। त्याच्याकडून 2,40,000 रुपये रोख रक्कम व 8 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त डॉक्टर किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी नाशिक रोड पोलिसांचं अभिनंदन केलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक सह्याद्री न्यूज, नाशिक। जय हिंद। मी जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक रोड। नाशिक रोड परिसरातील व्यापारी श्री दौलत हरगोविंद देवानी यांनी त्यांचा माल जळगाववरून 105 कट्टे डाळी असलेला माल अपहार झाला बाबत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता 306 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये त्याचा जो विश्वासू चालक होता त्याने तो माल जळगाववरून त्यांच्या ताब्यात न देता परस्पर अपहार करून मालाची विक्री अपहार केल्याबाबत तक्रार या ठिकाणी नोंदली होती। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील DB पथक प्रमुख यांना दिला होता। त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोशी महेंद्र जाधव, पोशी अरुण गाडेकर, पोशी रोहित शिंदे व पोशी योगेश रानडे यांनी सातत्य ठेवून त्या ड्रायव्हर आणि तो जो माल आहे गाडी यांना शोधून काढलं। नंतर त्या ड्रायव्हरने सदरचा माल जो आहे ज्या ठिकाणी फिर्यादी यांच्या अपरोक्ष ज्या ठिकाणी तो माल विकला होता त्या ठिकाणाहून पूर्ण रक्कम त्याच्याकडनं रिकवर करण्यात आलेली आहे। तर साधारणतः आरोपी जो आहे तो अजीज अहमद खान, वय 34 वर्ष, राणा सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिक याच्याकडनं 2,40,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयाच्या दराच्या नोटा आहेत आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी MH15 JW 8365 अंदाजे किंमत 8 लाख रुपये असं एकूण 10,40,000 रुपयाचा माल रिकवर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये डाळीची जी किंमत आहे ती 2,40,000 रुपये आहे। तो संपूर्ण माल त्या ठिकाणी DB पथक पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या पथकाने रिकवर करण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये आधीचे काही अजीज खान यावर काही गुन्हे आहे का? तो सध्या तपास चालू आहे। त्या संदर्भात आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे। तपास करून आम्ही बघू, त्या अनुषंगाने माहिती घेऊ। नेमकी याचं कारण काय होतं बा एवढा मोठा? दौलत हरगोविंद देवानी यांना त्याने मध्ये माल आणताना फोन केला होता की RTO पथकाने त्याला पिंपळगाव फाट्याला पकडलेला आहे आणि त्याच्यावर चालान केलेलं आहे काहीतरी 25-26,000 रुपये। त्याकडे जितके पैसे नाही त्याने गाडी त्या ठिकाणी लावून दिलेली आहे असं कळवलं। त्यानंतर मग या फिर्यादीने RTO विभागाकडे चौकशी केल्यानंतर त्यांना समजलं की सदरची जी गाडी आहे तो चालकाने ती गाडी सोडून घेतलेली आहे दंड भरून, पण तो चालक आणि ती गाडी त्यांना काही मिळून आलेली नव्हती आणि तो माल पण त्यांनी डिलिव्हर केलेला नव्हता। त्यामुळे या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी आरोपीने या संदर्भात असा प्रकार का केला या संदर्भात चौकशी तपास चालू आहे आमच्याकडे। मग यामध्ये 105 कट्टे जे त्यांनी विकलेले आहेत तो सदर व्यक्ती तो देखील व्यापारी आहे का? त्याला देखील आपण ताब्यात घेतलं? नाही, ते त्यांनी त्याला त्याच किमतीने माल, ज्या किमतीचा माल आहे, ज्या किमतीला तो बाजारात आहे त्या किमतीने घेतलेला आहे आणि सदर माल हा त्याचा आहे, त्याला विकायचा आहे ह्या अनुषंगाने त्याने व्यापाऱ्यांना विकलेला होता। व्यापाऱ्यांकडनं त्यांनी पूर्ण पैसे घेतलेले होते आणि ती पूर्ण रिकव्हरी आपण या गुन्ह्यामध्ये घेतलेली आहे। आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।